वरळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी होण्याची शक्यता आहे। मनसे नेते अमित ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली। अमित ठाकरेंनी वरळीचा विचार केल्यास आदित्य ठाकरे विरुद्ध अमित ठाकरे असा सामना होण्याची शक्यता आहे। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात अमित ठाकरेंची चाचपणी। आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात अमित ठाकरेंचा आढावा। विधानसभेला आदित्य विरुद्ध अमित सामना होणार। महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्यात नणंद भाऊजाई सामना पाहून झाल्यानंतर आता चुलत भावांचा राजकीय सामना विधानसभेला पाहायला मिळण्याची शक्यता आहे। मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे। आढाव्याच्या निमित्तानं अमित ठाकरे वरळीतून विधानसभा लढण्यासाठी चाचपणी तर करत नाही ना याची चर्चा जोर धरू लागली आहे। वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून यावर तिखट प्रतिक्रिया येऊ लागल्या। आढावा घेण्यापेक्षा विधानसभा लढा असं आव्हान सचिन अहिर यांनी दिलंय। मला असं वाटतं त्यांनी उभं राहायला पाहिजे होतं, असं जर असेल तर म्हणजे ते जर आढावा घेत असेल तर मला असं वाटते कोण राहतोय यापेक्षा इकडची जी जनताने एक कौल घेतलेलं आहे। मला आत्मविश्वास आहे की वरळीचा मतदार हा पूर्ण ताकदीने आदरणीय आदित्य ठाकरेंच्या मागे उभं राहील। अमित ठाकरेंनी वरळीतून निवडणूक लढवल्यास त्यांचं डिपॉझिट जप्त करू असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला। इसके अलावा आदित्य ठाकरे जी के खिलाफ वरली से उम्मीदवार खड़ा करने की तैयारी एमएनएस कर रही है। माहिती का कहना है कि 1-1 फाइट की हम लोग कोशिश करेंगे, वहां पर जो भी आएगा उसका डिपॉजिट जब्त हो जाएगा। अमित ठाकरे विरुद्ध आदित्य ठाकरे असा सामना विधानसभेला झाल्यास ही लढत राज्यातील हाय व्होल्टेज लढत ठरणार आहे। या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या वरळीच्या रणमैदानात अमित ठाकरे उतरणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे। ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।